नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण करणार आहोत मस्त असा जाळीदार आणि एकदम बेकरीसारखा होणारा रवा केक। करायला एकदम सोपा आणि खायला एकदम टेस्टी असा रवा केक घरच्या घरी कसा बनवायचा चला तर बघूया। आता इथे रवा केक बनवण्यासाठी 1 वाटी रवा घेतलाय। जाड बारीक कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता आणि त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेतली आहे। आपण सगळे एकाच वाटीने प्रमाण घेणार आहोत। आता इथे रवा आणि साखर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर व्हॅनिला इसेन्स घालायचा असेल तर घालू शकता, नसेल किंवा घालायचं नसेल तर इथे या स्टेजला याच्यामध्ये 2 विलायच्या फोडून घालू शकता, त्याने पण छान फ्लेवर येतो आपल्या केकला। आता हे दळून घेऊ, मस्त असं बारीक होतं हे आपला रवा। साखर जाड असल्यामुळे रवा पण बारीक होतो पटकन। साखर आणि रवा इथे दोन्ही बारीक करून झाले आपलं। आता याला एका बाउलमध्ये काढून घेऊ। हे मिश्रण बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि 1 वाटी कुठलीही वापरू शकता तुम्ही, त्यानेच सगळे प्रमाण घ्यायचे जसं सांगितले तसं। आता त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतले। दही खूप जास्त आंबट घ्यायचं नाही आणि त्याच वाटीने पाव वाटी तेल घेतले, हे पण याच्यात ओतून घेऊ। आणि आता त्याच वाटीने 1 वाटी दूध घेतले, पण दूध आपल्याला सगळं घालायचं नाही आता। अगोदर हे मिक्स करून घेऊ, दही तेल रवा आणि साखर हे मिक्स करून घ्यायचं आणि मग जसं लागेल तसं थोडं थोडं दूध घालायचं ह्याच्यामध्ये आपल्याला। याला मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि थोडंसं दूध घालून घेऊ। आता इथे थोडं दूध घातलं आहे मी याच्यामध्ये आणि परत आता मिक्स करून घेऊ। एकसारखं याला मिक्स करून घ्यायचं, अजिबात गाठी वगैरे ठेवायच्या नाही याच्यामध्ये, असं एकसारखं प्लेन करून घ्यायचं पीठ। आता इथे मिश्रण आपलं हे तयार झालेलं आहे, बघू शकता। अशा पद्धतीने मिश्रण बनवून घ्यायचं आणि याला आपण आता थोडंसं फेटून घेऊ आणि या पद्धतीचं मिश्रण तयार झालं याला आपण झाकून 15 मिनिटांसाठी ठेवून देऊ। 15 मिनिटांनंतर आपलं हे मिश्रण छान फुलतं आणि आता हे जे दूध शिल्लक राहिलेले आहे ते पण आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे, पण ते आत्ताच नाही घालायचं। 15 मिनिटांनंतर आपला जेव्हा रवा फुगतो आणि हे मिश्रण घट्ट होतं तेव्हा आपल्याला ते दूध घालायचं आहे शिल्लक राहिलेलं। एवढं सगळं दूध आपल्याला लागणार आहे, पण अगोदर रवा आपण 15 मिनिटांसाठी झाकून ठेवू आणि हे दूध नंतर वापरू। आपलं रवा भिजतोय तोपर्यंत आपण एक केक टीन घेतला आहे आणि त्याला असं तेल लावून घ्यायचं, किंवा तुम्ही एखादा कुकरचा डबा किंवा कुठल्याही घरातलं भांडं काहीही घेऊ शकता। सगळीकडून याला असं तेल लावून घ्यायचं। तुमच्याकडे बटर पेपर असेल तर डायरेक्ट बटर पेपर टाकून घ्या, नसेल तर असं अगोदर तेल लावायचं आणि नंतर त्याच्यावर 1 चमचा मैदा टाकून घ्यायचा आणि मैदा पण सगळीकडं लावून घ्यायचा आहे। तेल टाकल्यामुळे मैदा आपोआप चिकटला जातो, फक्त असा फिरवून घ्यायचा सगळीकडून आणि सगळीकडून मैद्याचं कोटिंग करून घ्यायचं याला, म्हणजे आपला केक खाली लागत नाही, निघताना पण पटकन निघतो आणि कलर पण छान येतो ह्या पिठाचा केकला आपल्या मस्त। या पद्धतीने सगळ्या बाजूने आपण मैदा लावून घेतला आणि शिल्लक राहिलेला मैदा काढून घ्यायचा। आता इथे 15 मिनिट झालेले आहेत, आपला रवा भिजत होता, रवा छान फुलतो, बघू शकता। आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे पहिल्यापेक्षा, आपला रवा फुललेला आहे छान। आता याच्यामध्ये शिल्लक राहिलेलं दूध थोडं थोडं करून घालायचं, दूध एकदम घालायचं नाही आत्ता, पण थोडं थोडं करूनच दूध घालायचं। थोडं घालायचं, मिक्स करायचं आणि परत जसं लागेल तसं थोडं थोडं दूध घालायचं। आपल्याला एवढं पूर्ण दूध लागणार आहे, पण घालताना थोडं थोडंच घालायचं। आता आणखी थोडं दूध घालून घेतलं याच्यामध्ये आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। सगळं दूध रव्यामध्ये मिक्स होईल या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। आणखी थोडंसं दूध याच्यामध्ये ॲड करू आणि याला परत एकजीव करून घेऊ। दूध आणि रवा पूर्ण एकजीव करून घेऊ, असं छान मिक्स करून घेतलं हे, बघू शकता। इथे अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे आपल्या मिश्रणाची। आता आपल्याला हे असंच पाहिजे। आपलं थोडंसं दूध उरलेलं आहे, पण ते पण आपण नंतर टाकणार आहोत। आता इथे 2 मोठे चमचे मी मिल्क पावडर घेतलेली आहे। मिल्क पावडर घालणं अगदी ऑप्शनल आहे, घालायची असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल। आणि इथे
तुटी फ्रुटी टाकलेली आहे, लाल, हिरवी, पिवळी 3 कलरची, आणि 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घातलं आहे. आता याला मिक्स करून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळे जिन्नस आणि रवा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं मिक्स करून झालंय आणि आपल्या इकडे तोपर्यंत एक कढई आपण प्रीहीट करायला ठेवली होती, ती पण प्रीहीट झाली आहे. अशी कढई प्रीहीट केल्यावरच याच्यात इनो किंवा सोडा घालायचा आहे. तर बघू शकता इथे 1 पुडी इनोची टाकली मी आणि आपलं शिल्लक राहिलेलं दूध त्याच्यावर टाकून घेऊ, म्हणजे आपला इनो ॲक्टिवेट होईल. तुम्हाला इनो वापरायचा नसेल तर तुम्ही इथे 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरू शकता. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, पण खूप जास्त वेळ पण याला मिक्स करायचं नाही, पटपट करायची ही क्रिया. आणि सगळ्या मिश्रणाला आपल्या इनो पण लागला गेला पाहिजे. या पद्धतीने याला हलवून घ्यायचं पटपट. आणि आता इथे मिक्स करून झालं आहे आपलं हे मिश्रण. आता तयार केलेल्या केक टीनमध्ये याला ओतून घेऊ आणि कन्सिस्टन्सी बघू शकता अशीच ठेवायची आहे मिश्रणाची. आता हे सगळं मिश्रण याच्यात ओतून घेऊ. आता इथे मिश्रण आपण सगळं ओतून घेतलंय केक टीनमध्ये. सगळं मिश्रण इथे आपलं काढून झालंय केक टीनमध्ये. आता ह्या केक टीनला आपण थोडंसं टॅप करून घेऊ. असं थोडंसं आपटून घ्यायचं, म्हणजे याच्यामध्ये काही हवा असेल तर ती निघून जाते आणि आपला केक एकसारखा फुलतो. आता इथे आपल्या तुटी फुटी टाकायची वरतून, लाल, हिरव्या, पिवळ्या कलरची. हे पण ऑप्शनल आहे, किंवा तुम्ही याच्याऐवजी काजू बदामाचे काप पण टाकू शकता. तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते टाका, पण याने छान दिसतो केक आपला वरतून. आता इथे आपले केक तयार झालेला आहे. तोपर्यंत आपल्या इकडे हे भांडं पण प्रीहीट मस्त झालेलं होतं, त्याचं झाकण काढून घेऊ आणि हे तयार केलेलं केक टीन याच्यामध्ये ठेवून घेऊ. भांडं अगोदर प्रीहीट करून घ्यायचं व्यवस्थित. आपण त्याच्यामध्ये इनो किंवा सोडा जेव्हा टाकतो त्याच्या अगोदर आपलं भांडं प्रीहीट झालेलं पाहिजे. आता याला 30 ते 35 मिनिटानंतर बघू. इथे बरोबर 30 मिनिट मी केक बेक करून घेतला आहे आणि बघू शकता आपला केक छान फुलला आहे, मस्त झाला आहे. पण शिजला आहे का ते आपण आता चेक करू. आपण याला चेक करून बघू शकता एकदम क्लीन येते आपली टूथपिक. एकदम मस्त असा कडेला पण आणि मध्ये पण शिजला गेला आहे आपला केक. कधी कधी कडेला शिजतो आणि मध्ये तसाच राहतो, पण आपला केक सगळीकडून शिजला गेला आहे. आता याला पूर्णपणे थंड करून घेऊ. छान फुलला आहे, शिजला आहे पण याला पूर्ण थंड झाल्यावरच डिमोल्ड करायचं आहे. आणि वरतून बघू शकता आपली तुटी फुटी किती छान दिसतीये. तुम्ही याच्याऐवजी काजू बदामाचे काप पण घालू शकता. आणि सुरुवातीला अशा कडा मोकळ्या करून घेऊ. आपला केक इथे थंड झालेला आहे पूर्ण. याच्या कडा मोकळ्या करून घेतल्या आणि असं एक भांडं ठेवून वरतून टॅप करून घ्यायचं याला. आणि बघू शकता मस्त असा आपला केक निघालेला आहे. भांड्याला पण अजिबात चिकटलेला नाही आहे. छान असा आपला केक तयार झालेला आहे, एकदम लुसलुशीत मस्त असा केक. आपण आता कट करून बघू, मध्ये पण बघू कशी जाळी पडली याला. तुम्हाला दाखवते. बघू शकता एकदम मस्त अशी जाळी पडलेली आहे आपल्या केकला आणि एकदम मस्त मऊ, हलका फुलका, जाळीदार असा आपला केक तयार झालेला आहे. आता याला कट करून घेऊ. असा केक एकदम सोपा करायला आणि खायला एकदम चविष्ट. तुम्ही पण घरच्या घरी करून बघा. अगदी कुणीही करू शकेल एवढी सोपी पद्धत आहे आणि जाळीदार आणि चविष्ट मस्त केक तयार होतो. मुलांना पण घरच्या घरी असा केक बनवून खायला द्या. बघू शकता कशी जाळी पडली मस्त अशी आपल्या केकला. जाळीदार असा आपला केक झालेला आहे आणि चवीला पण एकदम भारी झालेला आहे हा केक. तुम्ही पण या पद्धतीने केक एक वेळेस नक्की करून बघा आणि कसा होतोय तुमचा केक मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असा मस्त जाळीदार केक एक वेळेस तुम्ही पण करून खा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.